नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण 2019 नंतर इतकं अनाकलनीय झालंय की एखाद्या वेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उद्या काय बोलतील याचा अंदाजा लावला जाऊ शकतो. पण महाराष्ट्रात उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनीही अनेक वेळा म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणात टिकायचं असेल तर नेव्हर से नो ही पॉलिसी असावी लागते. कारण कोणाला कधी सोबत घ्यावं लागेल हे इथे सांगता येत नाही. आताच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी माजली होती. मुंबईत तर ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने भाजप विरोधात मराठी माध्यमं सुद्धा अगदी बोटावरली शाही पुसून ठाकरेंचं मराठी संकटात असल्याचं नरेटिव्ह पसरवण्यासाठी प्रयत्न करत होती. पत्रकार ठाकरेंची महिमा दिवसाचे 24 तास न थकता आपल्याला सांगत होते. ही लढाई शेवटच्या दिवशी कोणत्या स्तरापर्यंत गेली होती हे सर्वांना माहितीच आहे. पण अखेर 16 जानेवारीच्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजपने 29 पैकी 25 महापालिका जिंकत आपली ताकद विरोधकांना दाखवलीच. पण ज्या मुंबई महापालिकेत ठाकरेंचं आणि मराठी पत्रकारांचं जीव अडकलं होतं त्यातही भाजप व शिंदेच्या महायुतीने उद्धव ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता संपवत विजय मिळवली. त्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर गुलाल उधळत विजय उत्सव साजरा करत होते. पण मी तेव्हाच म्हणालो होतो की राजकारणात राज ठाकरे संपले. उद्धव ठाकरे निवडणूक हरले असले तरी गेममध्ये अजूनही कायम आहेत आणि आज त्याच उद्धव ठाकरेंचा उपयोग महापौर पद मिळवण्यासाठी भाजप करते. ही गेम कालपासून सुरू झाली आहे आणि त्याकरता देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना खेळवतायत. महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झालाय, पण जितकं यश त्यांना अपेक्षित होतं तितकं मिळालं नाहीये. भाजपने 135 जागा लढून 89 जागा जिंकल्यात, म्हणजे 65% स्ट्राईक रेट, जे की 2017च्या तुलनेत 227 जागा लढून 82 जिंकण्यापेक्षा अनेक पटीने उत्तम आहे. पण त्यांचे साथीदार एकनाथ शिंदेंना जितक्या जागा जिंकायला पाहिजे होत्या तितक्या जिंकण्यात त्यांना यश प्राप्त झालं नाहीये. शिवसेनेने 90 जागा लढून फक्त 29 जिंकल्यात, म्हणजे 32% स्ट्राईक रेट. दोघांच्या नगरसेवकांची बेरीज महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या 114 नगरसेवकांपेक्षा केवळ 4 ने जास्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक जिंकली नसेल, पण 65 नगरसेवक निवडून आणून आपण मुंबईच्या गेममध्ये आहोत आणि आपल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. वरून सर्वात मोठी गोष्ट ही की आपले 65 नगरसेवक निवडून आणताना मनसेला मात्र त्यांनी 6 वर्ष थांबवलं. म्हणजे मराठी माणसाने राज ठाकरेंना किंवा एकनाथ शिंदेंना नाही तर उद्धव ठाकरेंना निवडलंय. हा नरेटिव्हही माध्यमांमध्ये चालवण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना संधी मिळाली. कारण त्यांनी पाळलेल्या पत्रकारांनुसार भाजप तर परप्रांतीयांचा पक्ष आहे, त्याला मराठी जनता मतं देतच नाही. या सत्यता काहीच नाहीये हे या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालंय. कारण भाजपला 135 जागा लढूनही 45% मतं मिळाली व दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या सेनेला 165 जागा लढून फक्त 27.5% मतं मिळाली आहेत, ज्यात मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. ज्यावरून स्पष्टपणे कळतं की ठाकरे बंधूंपेक्षा जास्त मराठी मतं भाजपला मिळाली आहेत. बाकी 29 महापालिकांपैकी मुंबई ही केवळ एक महापालिका आहे. इतर महापालिकांमध्येही भाजपने प्रचंड यश मिळवलंय, जे की मराठी मतदारांशिवाय शक्यच नाहीये. पण जेव्हा मराठी मीडियाद्वारे नरेटिव्ह चालवलं जातं त्यात ही आकडेवारी आणि लॉजिक नाही तर भावनिक अपील केली जाते. ज्याचा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव मराठी माणूस संकटात आहे व त्याला वाचवायचं असेल तर मला जिंकवा हे वारंवार भाषणांमधून जनतेला आठवण करून देत अतिशय चांगल्या रीतीने उपयोग करून घेतला. हे त्यावेळी आम्हाला मूर्खपणा वाटत होतं. मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये म्हणालो की फक्त मराठी मतं तुम्हाला मुंबई जिंकवू शकत नाही, त्यासाठी परप्रांतीयांचीही मतं गरजेची आहेत. पण आज मागच्या 2 महिन्यांमध्ये जे काही घडलं त्याकडे पाहिल्यावर कळतं की उद्धव ठाकरेंना महापालिका कधी जिंकायचीच नव्हती. किंबहुना आपण महापालिका जिंकू शकत नाही हे त्यांना आधीच कळालं होतं. कारण काँग्रेसचं अस्तित्व मुंबईत नाहीये. जी मुस्लिम मतं त्यांच्याकडे होती ती आधीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभाटा सेनेकडे आली आहे. त्यामुळे मग काँग्रेस सोबत जाऊन काहीही उपयोग होणार नाही. म्हणून मग मराठी मतं कन्सॉलिडेट करून आपल्या होम ग्राउंडमध्ये शिंदेच्या सेनेला घुसू द्यायचं नाही ही रणनीती उद्धव ठाकरेंनी बनवली.
ज्यासाठीच त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलं. राज ठाकरे येताना काही मोठी वोट बँक आपल्यासोबत घेऊन येणार नाहीयेत हे सुद्धा उद्धव ठाकरेंना चांगलं माहिती होतं. राज ठाकरे केवळ त्यांना ठाकरे ब्रँडचा कार्ड खेळण्यासाठी हवे होते. उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीनंतर हे लक्षात आलं होतं की हिंदू विरोधी भूमिका घेतल्याने आपली मतं शिंदे आणि भाजपकडे जातात. पण पुन्हा हिंदुत्वाकडे परत जाणंही त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी हिंदुत्वावरती मराठीला ठेवलं आणि त्यात अजून फ्लेवर म्हणून दोन ठाकरे बंधू मराठीला वाचवण्यासाठी एकत्र येतात. मुंबई गुजरातला विकली जाणार आहे, ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे अशी वक्तव्य देऊन जे मतदार उद्धव ठाकरेंशी नाराज होऊन विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडे गेले होते, त्यांनी परत आपल्याला मतं द्यावीत म्हणून त्यांना बाळासाहेबांची आठवण करून देत दोन बंधू एकत्र येण्याचं नाटक रचण्यासाठी राज ठाकरेंचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला व त्याचा फायदाही उद्धव ठाकरेंना झालाच, ज्यामुळे एकनाथ शिंदे फक्त 29 नगरसेवकांवर मुंबईत अडकले. सोबतच राज ठाकरेंचे जास्त नगरसेवक निवडून आले नाहीत, कारण ते कधी निवडून येणारच नव्हते आणि निवडून आणायचे असतील तर त्यासाठी मतदार हवे जे मनसेकडे नाही आहेत. आणि उभाटाचे मतदार मित्र पक्षाला मतदान करत नाहीत हे आपण विधानसभेत काँग्रेसच्या आकडेवारीवरून पाहिलं होतं. म्हणजे थोडक्यात या महापालिका निवडणुकीत दोन पक्षांना फायदा झालाय, ते म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. व आज त्याच उद्धव सेनेचा उपयोग भाजप शिंदेंसोबत गेम खेळण्यासाठी करते आणि हे शिंदेंनाही कळतंय, म्हणून त्यांनी सुद्धा आपले पासे टाकायला सुरुवात केली आहे. निवडणुकीचे परिणाम येताच हे तर स्पष्ट झालं होतं की भाजप शिंदेंशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे लगेच शिंदेंनी भाजपला 2.5 वर्षांचं महापौर पद देण्याची मागणी केली, जे की भाजपसाठी 89 जागा जिंकल्यानंतर देणं शक्यच नव्हतं. 2017ला जास्त जागा असतानाही उद्धव ठाकरेंना महापौर पद दिलं, कारण तेव्हा राज्य सरकारमध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं नव्हतं व महापालिकेतही दोन्ही पक्षांमध्ये केवळ 2 नगरसेवकांचं अंतर होतं. त्यामुळे ठाकरेंना बाजूला करून 29 जागा असतानाही शिंदेंना महापौर पद देणं म्हणजे मुंबईत भाजपचं खच्चीकरण करण्यासारखं. पण या समस्येचं समाधान न काढताच देवेंद्र फडणवीस काल दावोसला निघून गेलेत आणि इथेच एकनाथ शिंदेंची खरी परीक्षा सुरू होते. कारण आज सकाळी अतिशय महत्त्वाच्या 2 बातम्या आपल्या समोर आल्यात. पहिली बातमी ही की एकनाथ शिंदेंनी आपले सर्व नगरसेवक फोडले जाऊ नयेत म्हणून ताज हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवलेत. दुसरी बातमी की उद्धव ठाकरे भाजपला महापौर पद मिळवता यावं याकरता समर्थन देण्यासाठी तयार आहे. या दोघांपैकी दुसरी बातमी खोटी आहे, पण तरीही चालवली जाते आणि ती चालवण्यात उद्धव ठाकरेंपेक्षा भाजपचा जास्त फायदा आहे. पण ठाकरेंनी ही बातमी पेरली नसेल यालाही पूर्णपणे नाकारता येत नाही. यालाच आधार व शिंदेंवर अजून प्रेशर टाकण्यासाठी भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय निरंजन डावखरे यांनी दुपारीच वक्तव्य दिलं की ठाण्यात भाजपचा स्ट्राईक रेट 100% राहिला, त्यामुळे 2.5 वर्ष ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसला पाहिजे आणि ठाणे कोणाचं बेस आहे हे तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही. ताकद जास्त असतानाही महायुती टिकावी याकरता भाजपने ठाण्यात कमी जागा घेतल्या होत्या, ज्यामुळे शिंदे 75 जागा जिंकत स्वबळावरच बहुमतात आलेत. पण त्याच वेळी भाजपने सुद्धा 28 तर अजित पवारांनी 9 जागा जिंकल्यात, ज्यावरून सरळ सरळ शिंदेंना बॅकफूटवर टाकण्यासाठी की 29 जागा असताना तुम्हाला मुंबईत महापौर पद हवं असेल तर मग 28 जागा आमच्याकडेही ठाणे महापालिकेत आहेत हा संदेश त्यांना दिला जातोय. आणि हे सगळं प्रेशर गेम फडणवीस महाराष्ट्रात नसताना मुद्दामून खेळतायत, कारण शिंदेंचा संयम तुटावा आणि ठाणे वाचवण्याकरता मुंबईत भाजपने ठेवलेल्या सर्व अटी शर्ती त्यांनी मान्य कराव्यात. त्यासाठीच ठाकरेंचं समर्थन आपल्याला मिळू शकतो अशा बातम्या मुद्दामून पेरल्या जात आहेत आणि त्याला पाहूनच की ठाकरेंद्वारे आपले नगरसेवक फोडले जाऊ शकतात म्हणून शिंदेंनी नगरसेवकांना नजरकैदेत ठेवलंय. म्हणजे ठाकरेंनी आपला किल्ला वाचवून राज ठाकरेंना पुढे न जाऊ देता शिंदेंनाही घुसू दिलं नाही, ज्यामुळे शिंदेंच्या जागा कमी आल्या आणि महायुतीला काटावरचं बहुमत मिळालं, ज्याचा उपयोग भाजप आज पूर्ण 5 वर्षांसाठी महापौर पद मिळवण्यासाठी करते. कारण जर उद्धव ठाकरेंना कमी जागा येऊन शिंदेंना जास्त जागा आल्या असत्या तर कदाचित त्यांना 2.5 वर्ष महापौर पद भाजपला द्यावं लागलं असतं. ठाकरेंचे जास्त नगरसेवक निवडून येऊ नयेत यासाठी महायुती म्हणून शिंदे आणि फडणवीस या दोघांनी प्रयत्न केले होते. पण त्यानंतर जो आकडा समोर आलाय, ज्याला पाहता देवेंद्र फडणवीसांनी लगेच आपली रणनीती बदलली,
जी की शिंदेंनाही बदलायला पाहिजे होती. पण जर ते अजूनही 2.5 वर्षांच्या महापौर पदाच्या मागणीवर ठाम राहिले असतील तर त्यांच्यासोबत गेम होणं साहजिक आहे, जे फडणवीस शिंदेंच्या संयमाची परीक्षा घेऊन करतायत. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.